आजच्या काळात वाढत्या गुन्हेगारीच्या याच्यात सुरक्षण हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. ते फक्त महिलांसाठी नाही, पुरुषांसाठी नाही, छोट्या मुलांसाठी नाही, मोठ्या मुलांसाठी नाही, पण हे सगळ्यांसाठी खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. ही आपली फक्त एक गरज नाहीये, पण ती आपली जबाबदारी बनली आहे. कारण आजकालच्या काळात खूप सारे दुष्कर्म होत आहेत आजूबाजूला. तर आपण आज एका अशा ठिकाणी आलो आहोत की आपण जिकडे शिकणार की सेल्फ डिफेन्स हा काय असतो, सेल्फ डिफेन्सचे प्रकार किती असतात. आपण सेल्फ डिफेन्स रोजच्या काळात कधी कधी शिकू शकतो. जर आपण कॉर्पोरेट जॉब आहे किंवा आपण वर्किंग आहे, आपण लहान पोरं आहे, आपल्याला शिकायला टाइम भेटत नाही, तर मग आपण हे 5 जी टेक्निक्स आहे आपण हे घरी बसल्या बसल्या कसं प्रॅक्टिस करू शकतो. कारण सेल्फ डिफेन्स हे सगळ्यांसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. तर चला आज आपण बघूया की या मताचं काय आहे. या सेल्फ डिफेन्सचे प्रकार, त्याचं महत्व, विद्यार्थ्यांचं मत आणि प्रशिक्षकांचं हे महत्व काय आहे. आजच्या वेगवान जगात सुरक्षित राहणे ही प्रत्येक व्यक्तीची जबाबदारी बनली आहे. वाढत्या गुन्हेगारी आणि अनिश्चित परिस्थितींमध्ये सेल्फ डिफेन्सचे प्रशिक्षण केवळ एक कौशल्य नाही तर आत्मरक्षणाचा मजबूत आधार बनला आहे. या प्रशिक्षण केंद्रात मुलांपासून महिलांपर्यंत सर्वांना आत्मसंरक्षणाचे धडे दिले जात आहेत. हातापायाची मूलभूत तंत्रे, लाठीकाठीचा वापर, ग्राउंड फायटिंग आणि आपत्कालीन परिस्थिती हाताळण्याचे सोपे उपाय हे सर्व येथे शिकवले जाते. प्रशिक्षण घेताना दिसणारा उत्साह, शिस्त आणि वाढणारा आत्मविश्वास पाहून मन भरून जाते. छोट्या मुली आणि मुलंही आत्मविश्वासाने सराव करताना दिसतात. हे प्रशिक्षण केवळ शारीरिक ताकद वाढवत नाही तर मानसिक दृढता आणि स्वावलंबनही निर्माण करते. महिलांना आपण एक बोलतात ना, आपल्या इथे त्याचं कल्चर असेल की आहे की जेणेकरून महिलांनी फक्त घरीच राहावं किंवा त्यांच्यासाठी फक्त चूल आणि मुलंच आहे. पण मी सांगेन की ही कन्सेप्ट आता काळाप्रमाणे खूप बदललेली आहे. जसं महिला आपण बघतो, आपण महिला खेळा या क्षेत्रामध्ये किंवा इंडस्ट्रियल क्षेत्रामध्ये खूप स्वतःचं नाव कमवत आहेत. पण महिलांनी आवर्जून या गोष्टीसाठी बोलतात ना, आपण प्रत्येक वेळी आपल्याला नवीन एक गोष्ट शिकवत राहायला पाहिजे. तर महिलांनी ही गोष्ट शिकली पाहिजे जेणेकरून त्यांच्या इंडस्ट्रियल लाईफ मध्ये बोला किंवा डेली वर्क लाईफ मध्ये किंवा कोणी जर महिला फॅमिली असतील किंवा त्यांना स्वतःचा फिटनेस जर चांगला ठेवायचा असेल आणि त्या गोष्टीसाठी आपल्याला मेंटली सुद्धा खूप फायदा होतो आणि त्याचबरोबर एक फिजिकली पण खूप फायदा होतो आणि त्याबरोबर आपल्या एका महिलांचा सेल्फ कॉन्फिडन्स खूप चांगला वाढतो. महिला सुरक्षा आणि आत्मनिर्भरता ही प्रत्येक, मी असं म्हणेन की स्वतः त्या महिलेची जबाबदारी आहे की तिने स्वतःची रक्षा ही स्वतःच केली पाहिजे. त्यासाठी तिने कोणत्याही गोष्टीसाठी कोणत्याही व्यक्तीवरती किंवा फॅमिली वरती डिपेंड राहू नये. कारण की आज आपण बऱ्याचशा गोष्टी बघतो की जर महिला फायनान्शियली जर स्वतःवरती इंडिपेंडेंट आहेत तर त्यांनी आत्मनिर्भर सुद्धा स्वतःवरच राहिलं पाहिजे असं मला वाटतं. कारण की प्रत्येक, मी असं नाही म्हणते की त्यांनी जुडो हा खेळ खेळला पाहिजे. त्यांनी कोणत्याही खेळ जरी चूज केला तरी त्यांनी, मी असं म्हणेन की प्रत्येक खेळातून आपल्याला काही ना काहीतरी शिकायला भेटतं. सो माझं एवढंच म्हणणं आहे की प्रत्येक महिलेने कोणता ना कोणता तरी खेळ हा चूज केला पाहिजे आणि त्या खेळामुळेच आपल्यामध्ये ती आत्मनिर्भरता येते. तर माझा हाच संदेश असेल की कोणता तुम्ही खेळ नक्की जॉईन करा. मी हे प्रशिक्षण गेले 20-25 वर्ष देत आहे. पहिले मी स्टार्ट केलेलं क्लासेस, त्याच्यानंतर काही परिस्थितीमुळे आम्हाला क्लासेस बंद करावे लागले आणि मग नंतर खूप वेळानंतर मी ताज हॉटेलला लागलेलो. ताज लँडसेनला जॉब करत होतो. गेले 11 वर्ष मी जॉब केला आणि त्याच्यानंतर परत एकदा असं ऑपॉर्च्युनिटी वाटली की परत जुडोमध्ये यावं आणि तो एक असा एक मला वळण भेटलं की तिथे आता आपल्याला परत जुडो स्टार्ट करायचं. छेडछाड, चोरी आणि इतर घटनांच्या पार्श्वभूमीवर असे प्रशिक्षण घेणे खूप महत्त्वाचे ठरतात. प्रत्येक व्यक्तीने, विशेषतः महिलांनी आणि पालकांनी आपल्या मुलांना हे कौशल्य शिकवावे. स्कूल के साथ लाइक जिनको बोलते हैं हम लोग को करिकुलर या तो एक्स्ट्रा करिकुलर एक्टिविटीज़. सो बच्चे की जो होलिस्टिक डेवलपमेंट होता है, जैसे कि बच्चे को ये जो मोमेंट्स होते हैं बच्चे के डे टू डे लाइफ में, उसके बाद कोई बच्चे होते हैं लाइक जो लोग थोड़े से फिजिकली उतने फास्ट नहीं होते, लेकिन जब वो ये सब एक्टिविटी में जाते हैं ना तो उनका होलिस्टिक डेवलपमेंट होता है. तो उनको ये सब एक्टिविटीज़ बहुत हेल्प करता है उनकी डे टू डे लाइफ में ग्रो करने के लिए. जैसे अभी गर्ल्स लोग का स्पोर्ट्स इन्वॉल्वमेंट बढ़ रहा है, इंटरनेशनल में मेडल आ रहे हैं, तो पेरेंट्स लोग को भी समझ में आ रहा है. और ये जो स्पेशलिस्ट फील्ड होती है जैसे सेल्फ डिफेंस, वो गर्ल्स के लिए बहुत ज़्यादा इंपॉर्टेंट होता है. तो जैसे ये मार्शल आर्ट्स है, इसमें जब गर्ल्स जाते हैं
पेरेंट्स को अभी जो समझ रहे एजुकेटेड है कि गर्ल्स के लिए सेल्फ डिफेंस बहुत ज़रूरी है, ये इनके लिए कॉन्फिडेंट भी बिल्ड करता है मॉडर्न वर्ल्ड में, और एक सेल्फ डिफेंस के लिए उनके लिए भी अच्छा होता है, तो उन लोग डे टू डे लाइफ में इम्प्लीमेंट कर पाए और कॉन्फिडेंट रहे। मैं स्टूडेंट्स और पेरेंट्स को यही मैसेज देना चाहूँगा कि जैसे कम्युनिकेशन इम्पोर्टेंट है, वैसे ये जो मार्शल आर्ट्स होते हैं वो आप में कॉन्फिडेंट बिल्ड करते हैं, आप में लाइक यू कैन से कि जब भी आप कोई भी जगह पे जाओगे, जब आप स्पोर्ट्स कोई भी खेलोगे, हम लोगों को फियर से, जैसे डर होता है, डर से लड़ने के लिए एक एनवायरनमेंट मिलता है और हम उसमें ग्रो होते हैं। तो जो भी एक स्पोर्ट्स पर्सन है या तो कोई एक मार्शल आर्टिस्ट है, वो फियर को बहुत अच्छे से लाइफ में आगे फेस कर सकता है आफ्टर डूइंग स्पेस, उसको प्रेशर हँडलिंग अच्छे से आता है। जुडो खेळायच्या आधी मी जर कोणी हे आला आणि त्रास द्यायला प्रयत्न केला त्याच्यावरती मी जरा घाबरून जात होती. आता जर कोणी येतं तर मी जरा कॉन्फिडंट आहे आणि काय करायचंय काय नाही करायचं ते व्यवस्थित मला कळतं की मला स्वतःला कसं प्रोटेक्ट करायचं आणि काय. आधीपासून खूप कॉन्फिडन्स बूस्ट झाला. पोरींसाठी आताच्या आम्ही जर बघू काय चाललं आपल्या आजूबाजूला, तर त्यापेक्षा जर आता आपण हे कम्पेअर करणार तर हे खूपच गरजेचं आहे पोरींसाठी शिकायला. जर तुमच्याकडे जरा पण वेळ आहे आणि तुम्ही स्वतःसाठी काय करण्याचा प्रयत्न करायचा तर हे जुडोसाठी या, आणि याच्यात खूपच आपल्याला ते कॉन्फिडन्स पण बूस्ट होतं आणि आपल्याला कसं सेल्फ डिफेन्स करायचं ते पण कळतं. तर या बाबतीत तुम्हाला जुडो हे शिकायलाच पाहिजे. आता तर जर बघितलं की मला एकदा कोणी जरा त्रास द्यायचा प्रयत्न केला तर जे पण असेल माझ्यासमोर मी त्याचा प्रत्युत्तर देऊ शकते की आम्ही पण मुली आहोत, पण आम्ही त्यात कमी नाही. आता आपण बघितलं की कोच मॅम आणि कोच सर यांचं म्हणणं काय होतं, महिलांच्या सुरक्षेवर आणि सेल्फ डिफेन्स किती महत्त्वाचा आहे याबाबत त्यांनी खूप महत्त्वाचे मुद्दे मांडले. तर चला आता आपण बघूया पालकांचं मत काय आहे, त्यांच्या मुली आणि मुलांना सेल्फ डिफेन्स शिकवण्याबाबत त्यांचा विचार काय आहे. आताच माझा मुलगा 6 वर्षाचा झालाय, तर आताच हे जे जग बघता माझा एक मेन हेतू हाच आहे की मुलगा असो किंवा मुलगी असो, सेल्फ डिफेन्स हे इतकं महत्वाचं झालेलं आहे या जगामध्ये जगण्यासाठी. सो मुख्य हेतू माझा तोच होता की मुलांनी सेल्फ डिफेन्स शिकावं, म्हणून मी त्याला जुडो मध्ये पार्टिसिपेट करायला भाग पडलं. 4 चौघांमध्ये मिसळण्याचं जे कॉन्फिडन्स असतो, म्हणजे आधी कोविड असल्यामुळे मागची 1 वर्ष अक्षरशः मुलं अशी एकलकोंडी झाली होती की त्यांना बाहेरचं नॉलेज एवढं मिळत नव्हतं किंवा फॅमिलीमध्ये राहायची सवय झाली होती. पण इथे येऊन सरांबरोबर प्रॅक्टिस करून म्हणा किंवा या टीम मध्ये प्रॅक्टिस करून त्याचा खूप कॉन्फिडन्स लेवल वाढलाय. लहान मुलांशी किंवा सगळ्यांशी कसं वागायचं, मोठ्यांना कसा रिस्पेक्ट द्यायचा किंवा डिसिप्लिन काय असतं, जे आजकालचे आई बाबा ओरडून सांगत असतात की मुलांनी शिस्तीत वाढलं पाहिजे, पण मुलं नाही ऐकत आजकालची. पण हेच जर का सोनाराने कान टोचलेले चांगले असतात, ते नेहमी असं पण म्हणतो, तेच इकडच्या सरांकडनं किंवा इकडच्या प्रशिक्षकांकडनं ते डिसिप्लिन खूप चांगल्या पद्धतीने शिकतात. खरं तर माझा मुलगा आत्ता या मे मध्ये 5 वर्ष झालेला आहे आणि त्याला लास्ट इयर पासून आम्ही या क्लासमध्ये घातलेलं आहे, तर ऑलमोस्ट 8 महिने झाले. आणि तरी ह्याचं जे कारण होतं की त्याला फिजिकल ऍक्टिव्हिटीज, त्याचं म्हणजे जे स्ट्रेंथ वाढली पाहिजे, स्टॅमिना वाढला पाहिजे हा आहे. आणि आजकालच्या काळामध्ये डिफेन्स आणि अटॅक हे दोन्ही गोष्टी येणं गरजेचं आहे, कारण काळ बदलत चालला तसं आपल्याला पण बदलणं गरजेचं आहे. हाच हेतू होता त्याच्यामध्ये. थोडंसं माझ्या मताप्रमाणे सांगेल की हे एक्स्ट्रा क्युरिक्युलम मध्ये आलं ना पाहिजे, हे बेसिकली नेसेसिटी आणि गरजेचं आहे. कारण आपला जसं आहार आपण किंवा जेवण आपण जे नियमित ठेवतो त्याप्रमाणे आपल्या शरीराला पण तेवढंच व्यायाम आणि ह्या सर्व गोष्टी गरजेच्या आहेत. सो आपल्या हे एक्स्ट्रा क्युरिक्युलम पेक्षा हे नियमित असणं गरजेचं आहे. जसं पाणी आपण नेहमी पितो त्याप्रमाणे शरीराला पण वळण असलं पाहिजे, जे आपण व्यायाम केल्यानंतर, एक्सरसाइज केल्यानंतरच आपल्याला गोष्टी वळण येतात. आणि माझा हेतू एवढाच आहे की बदलत्या वेळेसोबत, बदलत्या काळासोबत माझ्या मुलाने पण डिफेन्स, अटॅक किंवा कुठे कोणाला गरज लागली तर त्या धावून जाणं, हाच माझा हेतू त्याला. सेल्फ डिफेन्स शिकणे म्हणजे केवळ स्वतःचे रक्षण करणे नाही, तर एक सक्षम, आत्मविश्वासी आणि शिस्तबद्ध व्यक्ती बनणे आहे. चला आपणही स्वतःला सशक्त बनवूया. तिकडे काय जर आपला कोणी हात पकडला तर सिंपल आपण हे या हाताने करून पुल करायचं आपल्या साईडला. त्यानंतर हे इकडे असं, तर हे सेम आहे. या साईडला पुल केल्यानंतर हात वरती यायचा, इथे विकेस पॉइंट तयार होतो. त्याच्यानंतर आपण हाताला पकडून खाली पुल डाऊन करायचं आहे पुष्ट. त्यानंतर सेमच आहे, हे हाताला घट्ट पकडल्यानंतर सेम आपण मूव्ह केल्यानंतर हे हाताला
आपल्या रिस्टच्या इथे प्रेस करायचं आहे, या हाताने पकडून आपल्या साईडला खेचायचं आहे. त्यानंतर हे दोन्ही हात आहेत, जे दोन्ही हात सुद्धा आपले जे कोणी पकडले आहेत तर हे दोन्ही हात असे पकडायचे आणि सेम जे आपल्याला किती झाले 3-4 झाले ना, हे चौथा आहे ना. ठीक आहे. हे दोन्ही हात जर आपले कोणी पकडले आहेत तर सेम आपण आपल्या हाताला त्याच फोर्सने पकडायचं आहे आणि त्याच स्पीड मध्ये आपल्याला रोटेट व्हायचं आहे असं हे इकडे. आणि त्यानंतर आहे जे आपल्याकडे जेव्हा पकडायला आहे सो हे या साईडने आपल्याला या साईडला ढकलायचं आहे. पकडलेला आहे, सो या साईडला डाऊन करायचा आणि हा जो विकेस्ट पॉइंट आहे हा विकेस्ट पॉइंट आपण प्रेस करू शकतो. आजच्या काळात वाढत्या गुन्हेगारीच्या याच्यात सुरक्षण हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. ते फक्त महिलांसाठी नाही, पुरुषांसाठी नाही, छोट्या मुलांसाठी नाही, मोठ्या मुलांसाठी नाही, पण हे सगळ्यांसाठी खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. कॅमेरामॅन अमय सहत, मी प्रेक्षा शाह, मुंबई समाचार मराठी. हा व्हिडिओ पूर्ण तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.